अंबे खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. आता आम्ही नावं घेतोय बरं का. गणपतीच्या कृपेने, कुलस्वामिनीच्या कृपेने, आपल्या ह्या सर्व देवदेवतांच्या कृपेने, माझ्या पिता महेश्वरांच्या कुशीतच आहोत ना आपण. तर त्यांनी अशी सुंदर पूजा करून घेतली आमच्याकडून आणि गुरुजींनी छान पूजा करून घेतली. आमचे हे कुलकर्णी गुरुजी आहेत, हां, अगदी छान पूजा करून घेतात. आणि मग त्यांनी छान पूजा करून घेतली. मग बघा, आपण बोरिंगची पूजा केली. आता हे दूध उतू घालवतात ना, मग आम्ही चूलच लावली होती. इंडक्शन चुला आणलेला मी, पण लाईट गेली होती म्हणून मग आम्ही नाव घेताना काय भारीच मज्जा येते. ती बघा आता मोनिकाकडे बघा. देवामध्ये श्रेष्ठ ब्रह्मा विष्णू महेश, देवामध्ये श्रेष्ठ ब्रह्मा विष्णू महेश, विवेकरावांचं नाव घेऊन करते गृहप्रवेश. झाली डाळ, अबोलीच्या वेलीला त्याला झाली डाळ. आनंदाचं नाव घेते. आज आहे आमच्याकडे गृहप्रवेशाचा थाट. बाप्पा मोरया, आई तुळजाभवानीच्या नावाने चांग भलं, आई काळूबाईच्या नावाने चांग भलं. बघा, आपल्यावर कृपा असते, आपल्या भगवंताची, आपल्या आईची, आपल्या गुरूंची, आपल्या मोठ्यांची. आपलं सर्वसामान्यांचं स्वप्न असतं की आपलं पण फार्म हाऊस असावं, आपलं घर असावं. हे तर आहेच, असतंच आपलं स्वप्न. पण आपलं पण एक फार्म हाऊस असावं. ज्यांना निसर्ग आवडतो ना, त्यांना असं वाटतं. गावाकडे आमचं असं होतं की आम्हाला गाव वगैरे नव्हतं. हे 5 पिढ्या हे लोक म्हणजे मुंबईलाच राहत होते, त्यामुळे गाव वगैरे असं नव्हतं. तिकडे शिळीमला होतं आमचं, लोणाळ्याच्या इथे, पण आम्हाला काही माहितीच नव्हतं. म्हणून आमचं एक ना स्वप्नच असं होतं, माझ्या मिस्टरांचं, माझं, की ना आपलं पण एक असं गाव असलं पाहिजे. आणि ह्यांची जमीन होती आधी, हां, तर शेतकरी म्हणून होते हे, म्हणजे करत नव्हते पण मग जमिनी होत्या यांच्या. तर मग असं कुठेतरी आतमध्ये ना खंत अशी की ना आपल्याकडे जमीन असायला पाहिजे होती ना. तर मग म्हणून ना आमच्या दोघांच्या मनामध्ये असं होतं की आपण छोटंसं की नाही होईना आपण आपलं एक ना फार्म हाऊस बांधूया आणि मुलांनी मातीत खेळावं. असं मी म्हणते ना, जुनं ते सोनं, म्हणून मातीत खेळावं, असं निसर्गाच्या सानिध्यात राहावं, असं आमचं होतंच असं. आणि माझ्या मुलालाही आवडतं, खूप आवडतं. आणि आता माझ्या सुनेलाही आवडायला लागले निसर्ग. म्हणजे आम्ही फिरतो, ट्रॅकिंग करतो ना, उंचावर असं चढतो बिडतो, तर तिलाही खूप आवडतं. म्हणून आमचं हे स्वप्नातलं घर, मी नेहमी म्हणते ना की आपल्या सर्वसामान्यांचं असं फार्म हाऊस असं नसतं, नाही का. तर मग आमचं हे स्वप्नातलंच घर आज पूर्ण झालं असं मी म्हणते सारखं ना, ते त्यासाठीच. कारण आमचं स्वप्नातलं घर तयार झालं आहे. खूप खूप त्रास झाला, आर्थिक, मानसिक, शारीरिक, खूप. पण आज हे असं उभं राहिलेलं पाहून आहे ना, असं म्हणजे काय निशब्द आहे. काय बोलावं, काय कसं रिॲक्ट व्हावं ना, कळतच नाही आहे. कारण खूप प्रॉब्लेम झाले मध्ये. खूप काही घर, ते म्हणतातच ना की लग्न करावं बघून आणि घर बांधून बघावं. लग्न पण प्रॉब्लेम असतो, कसं करायचं, किती अडचणी येतात. तसं घर पण बांधून बघावं असं म्हणतात नाही का जुने माणसं. तर तसं मला खूप आम्हाला, आमच्या सगळ्या फॅमिलीला खूप आनंद झाला. आमच्या सगळ्या फॅमिलीला, आमच्या मित्रपरिवाराला, सगळ्यांना इतका आनंद झालं की यांचं स्वप्न पूर्ण झालं. आणि बरं का, नाव काय ठेवलं आहे आम्ही फार्म हाऊसचं? सायली फार्म हाऊस. माझ्या सायलीच्या नावाने फार्म हाऊस ठेवलं आहे. कारण माझ्या सायली अशी फुलासारखी सफेद, सुंदर, शुभ्र, स्वच्छ मनाची अशी ही माझी आई. तशीच माझी सायली, तिचं नाव दिलं आहे आम्ही, सायली फार्म हाऊस. की छान आहे ना? आवडलं का तुम्हाला? माझ्या मुलीच्या नावावर फार्म हाऊस टाकलं आहे. आणि आताही तिथे माझ्या मुली बागडतील, खेळतील, नाचतील, बागडतील. छान की नाही? आमचं स्वप्न पूर्ण झालं.
आम्हाला दैवाचे किती धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे असं वाटतंय. प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण झाल्यावर आपल्याला असंच आनंद होतो नाही का. नक्कीच तुम्हा सगळ्यांचंही स्वप्न पूर्ण हो हीच मी आईकडे प्रार्थना करेल, आईच्या चरणी, की सगळ्यांचे स्वप्न पूर्ण कर गं आई. खूप माणूस स्वप्न घेऊन हे करतो, पण त्या स्वप्नासाठी धडपडायला भरपूर लागतं. धडपडणारे आपल्याला म्हणजे आपल्याला प्रयत्न करावा लागतो ना. आपल्याला खूप प्रयत्न करावा लागतो, अगदी मनाशी अशी हे करून घ्यावी लागते, मग आपला होतो. आणि हा आमचा तरी 18-19 बघा, निसर्गरम्य वातावरणात, निसर्गरम्य परिसरात असा हा आम्ही फार्म हाऊस केला आहे आमचा. तो पहा, तुम्हाला आवडलं का? घर कसं आहे आपलं? छान वाटलं ना तुम्हाला? तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडलं ना तुम्हाला आमचं स्वप्नातलं घर? छान आहे ना?